ही तर पोझिशन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मिशनरी पोझिशनमध्ये त्या पोझिशनमध्ये तुम्ही सगळेच करता. पण मित्रांनो, त्याच्या व्यतिरिक्त पण एक 69च्या 69 पोझिशन प्रत्येक माणसाला किंवा प्रत्येक कपलला करणं. आता पोझिशन म्हटलं की तुम्ही बऱ्याच पोझिशन तुम्ही केव्हाही प्रोनोग्राफी बघता तर तुम्ही बघत असता. व्हिडिओ आहेत आणि डिस्कशन पण आहेत आणि ते कशा करायच्या आहेत, त्याला काय काय नावं आहे, किंवा त्याचा काही मूड नसेल किंवा म्हणजे ती थकलेली असेल तेव्हा स्पूनिंग पोझिशनमध्ये केलेलं ग्रंथी स्टिम्युलेट करण्यासाठी नक्कीच त्याची मदत होते. म्हणून जे लेडीज फॅटी असेल आणि पुरुष वीक असेल तर नक्कीच आता प्रेग्नन्सीसाठी कोणती पोझिशन चांगली आहे. आता जितकं जास्त डीप पेनिट्रेशन होईल. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की कामसूत्रामध्ये 69 पोझिशन दाखवलेले आहे. पण 69च्या 69 पोझिशन प्रत्येक माणसाला किंवा प्रत्येक कपलला करणं इम्पॉसिबल असतं. कारण की आपल्या कपलमध्ये आपण काय बघतो की त्यांचं वेट, त्यांची बॉडी म्हणजे स्त्रियांची आणि पुरुषांची या दोघांचे कम्पेअर करून मग आम्ही त्यांना ॲडवाईस करतो की तुम्ही कोणत्या पोझिशनमध्ये चांगली कामक्रीडा करू शकता आणि एक दुसऱ्याला चांगलं प्रॉपर ऑर्गॅझम देऊ शकता. तर मित्रांनो, चला तर आज या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया की कोणकोणत्या पोझिशन असतात आणि केव्हा वापरायच्या असतात. त्याच्याविषयी आज मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला काही ना काही प्रॉपर सेक्स एज्युकेशन द्यायचा नक्कीच एक माझा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, खरोखर माझे मराठी व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, आजचा आपला टॉपिक खूपच इंटरेस्टिंग आहे. तो आहे पोझिशनबद्दल. आता पोझिशन म्हटलं की तुम्ही बऱ्याच पोझिशन तुम्ही केव्हाही प्रोनोग्राफी बघता तर तुम्ही बघत असता किंवा काही काही तुम्हाला चित्र दिसतात किंवा केव्हा रील दिसतात. जर तुम्ही चांगले यूट्यूबचे व्हिडिओ बघितले तर बऱ्याच पोझिशनबद्दल तिथं व्हिडिओ आहेत आणि डिस्कशन पण आहेत आणि ते कशा करायचे आहेत, त्याला काय काय नावं आहेत ते पण चांगलं प्रॉपरली एक्सप्लेन केलेले असतात. तर पण सगळ्यात जर कॉमन जर पोझिशन असेल ती असते मिशनरी. म्हणजे इथं स्त्री खाली झोपलेली असते आणि पुरुष वरून करत असतो. ही 99% लोक कॉमनली हीच पोझिशन वापरतात. पण पोझिशन केव्हा चेंज करायची असते, जेव्हा केव्हा तुमच्या सेक्च्युअल लाईफमध्ये तुम्हाला थ्रिल पाहिजे, बदलाव पाहिजे, काहीतरी वेगळं पण पाहिजे, तेव्हा आपण नक्कीच पोझिशन चेंज करायला पाहिजे. आता ही तर पोझिशन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मिशनरी पोझिशनमध्ये त्या पोझिशनमध्ये तुम्ही सगळेच करता. पण मित्रांनो, त्याच्या व्यतिरिक्त पण एक स्पूनिंग पोझिशन आहे. आता स्पूनिंग पोझिशन म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये दोघांनाही काही त्रास होत नाही की दोघेही एक दुसऱ्याच्या पाठीमागे झोपलेले असतात आणि स्मूथली म्हणजे पाठीमागून पण वजनामध्ये आतमध्ये आत बाहेर करून इंटरकोर्स करत असतात. इथं ही स्पूनिंग पोझिशन ही पण खूप चांगली पोझिशन आहे. जिथं की कोणाला आपल्या पार्टनरला काही त्रास असेल किंवा बॅकएक असेल किंवा त्याचा काही मूड नसेल किंवा म्हणजे ती थकलेली असेल तेव्हा स्पूनिंग पोझिशनमध्ये केलेलं केव्हाही मी तुम्हाला प्रेफरन्स देणार. त्याच्यानंतर आलं आता डॉगी पोझिशन. आता डॉगी पोझिशन म्हटलं की तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की पाठीमागूनच करायचं आहे, पण आतमध्ये वजनामध्येच टाकायचं आहे. ॲनल सेक्सबद्दल आपण याला जोडत नाही, त्याला आपण डॉगी पोझिशन म्हणतो. आता डॉगी पोझिशन कोणी करायला पाहिजे की बाबा ज्याची पार्टनर खूप लठ्ठ आहे त्यांना तुम्ही जर डॉगी पोझिशनमध्ये केलं तर त्यांना खूप चांगलं स्टिम्युलेशन मिळतं आणि त्यांची क्लायटोरिस ग्रंथी स्टिम्युलेट करण्यासाठी नक्कीच त्याची मदत होते. म्हणून जे जर लेडीज फॅटी असेल आणि पुरुष वीक असेल तर नक्कीच डॉगी पोझिशनमध्ये तो जास्त एन्जॉय करू शकतो. तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की फिमेल ऑन टॉप पोझिशन. आता फिमेल ऑन टॉप पोझिशन आम्ही केव्हा सांगतो की ज्या वेळेस पुरुष खूप लठ्ठ असतात आणि फिमेल थोडेसे म्हणजे स्लिम असतात तेव्हा आम्ही फिमेल ऑन टॉप पोझिशनला जास्त प्रेफरन्स देतो. कारण की हे जे लठ्ठ पेशंट असतात यांचं इंद्रिय तुम्हाला इतकंच बाहेर दिसतं पण आतमध्ये इतकं गेलेलं असतं. पण जेव्हा स्त्री वरून बसते तर त्याच्यामध्ये काय होतं की तिला आतपर्यंत म्हणजे इथपर्यंत खोलपर्यंत जाता येतं आणि त्याच्यामुळे तिला चांगलं ऑर्गॅझम आणि एन्जॉयमेंट मिळतो. म्हणून जर पुरुष लठ्ठ असतील आणि जर पार्टनर स्लिम असेल तर फिमेल ऑन टॉप पोझिशन मी जास्तीत जास्त लोकांना ॲडवाईस करायचा प्रयत्न करीत असतो. तर मित्रांनो, आता प्रेग्नन्सीसाठी कोणती पोझिशन चांगली आहे. आता जितकं जास्त डीप पेनिट्रेशन होईल ती पोझिशन प्रेग्नन्सीसाठी चांगली असते. तर प्रेग्नन्सीसाठी माझ्या क्लिनिकमध्ये जेव्हाही तुम्ही येता मी तुम्हाला डॉगी पोझिशनमध्ये जास्त प्रेफर करायला सांगतो. कारण की डॉगी पोझिशनमध्ये खूप जास्त दूरपर्यंत इन्सर्ट होतं आणि दूर आतमध्ये वीर्य फेकलं जातं आणि त्याच्यामुळं प्रेग्नन्सीचे चान्सेस जास्त असतात. तर मित्रांनो,
हे पोझिशन आता मी फक्त जे 4-5 कॉमन पोझिशन आहे त्याच पोझिशनबद्दल बोललो. आता जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही अजून पोझिशन पाहिजे असेल तर नक्कीच प्रत्येक पोझिशन मी आता एक व्हिडिओ बनवणार आहे, ते तुमच्या समोर येत राहतील. पण त्यासाठी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता शेवटी नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण तुमच्यामुळं काही ना काही प्रॉपर सायंटिफिक नॉलेज आणि सेक्स एज्युकेशन मिळणं महत्त्वाचं असतं.